नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला पुन्हा आधाराशिवाय आरामात चालायचं आहे का? पण तुमचे पाय आणि गुडघे तुम्हाला पूर्णपणे आधार देत नाही आहेत का? दैनंदिन जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाजारातून थोडं चालल्याने तुम्ही इतके थकून जाता का की तुम्हाला एक पाऊलही उचलणं अशक्य वाटतं? सकाळी उठताच तुम्हाला तुमच्या पायांमध्ये वेदना, जडपणा किंवा मग जास्त पाय दुखल्यासारखे वाटतात का? ज्यामुळे दिवसाची सुरुवात कठीण होते का? या अस्वस्थतेमुळे तुम्ही मोकळेपणाने बसू शकत नाही, उभे राहू शकत नाही आणि तुमच्या नातवंडांसोबत खेळूसुद्धा शकत नाही. असं देखील घडतं का की थोडं अंतर चालल्यानंतर तुमचा श्वास जलद होतो, तुमचे हृदय धडधडू लागतं आणि तुमचे पाय थकल्यासारखे वाटतात? जर तुमच्यासोबत असं होत असेल तर हे फक्त वृद्धत्व म्हणून नाकारू नका. हे तुमच्या शरीरामध्ये आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं, जे हळूहळू तुमची हाडे आणि स्नायू कमकुवत करत आहे. चांगली बातमी अशी आहे की महागड्या उपचारांमध्ये आणि औषधांमध्ये यावर उपाय लपलेला नाही. शतकानुशतके आपल्या रोजच्या स्वयंपाकघरामध्ये त्याचा इलाज अस्तित्वात आहे. आज मी तुमच्यासाठी 5 देशी सुपरफूड्स घेऊन आली आहे, जे तुमच्या हाडांना स्टीलसारखी ताकद देतील आणि हळूहळू तुमच्या स्नायूंमधील सर्व जळजळ, वेदना, कडकपणा दूर करण्यास देखील मदत करतील. या 5 पदार्थांची नावे काय आहेत, ते खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते खाताना तुम्ही कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व तपशीलवार शिकायला मिळेल. जर तुम्हाला पुन्हा थकवा, वेदना आणि आत्मविश्वास न बाळगता फिरायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या कुटुंबियांसोबत आणि ओळखीच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर देखील करा, कारण कोणाला माहीत आहे ही माहिती एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. चला तर मग सुरुवात करूया. जेव्हा जेव्हा आपण हाडांच्या बळकटीचा विचार करतो तेव्हा मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे दूध. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिळाच्या बियांमध्ये दुधापेक्षा कितीतरी पट जास्त कॅल्शियम असतं. विज्ञानानुसार 100 ग्रॅम तिळाच्या बियांमध्ये सुमारे 1250 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं, तर फुलक्रीम दुधामध्ये फक्त अंदाजे 123 मिलीग्रॅम असतं. यामुळे लॅक्टोज असहिष्णुता असलेल्या आणि दूध पिऊ शकत नसलेल्यांसाठी तीळ अत्यंत फायदेशीर ठरतात. कॅल्शियम व्यतिरिक्त तीळ मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक सारख्या आवश्यक खनिजांनी देखील समृद्ध असतात. ही संयुगे हाडांची घनता वाढवतात आणि हाडांच्या फ्रॅक्चरला प्रतिबंधित करतात, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. तिळांमध्ये प्रथिने आणि आवश्यक फॅटी ॲसिड देखील चांगल्या प्रमाणामध्ये असतात. ते स्नायूंची ताकद वाढवण्यास आणि पेटके कमी करण्यास मदत करतात. आता प्रश्न उद्भवतो, तीळ कसे खावे? तुम्ही दररोज 15 ते 20 ग्रॅम भाजलेले तीळ सहजपणे खाऊ शकता. तुमच्या शरीराला संपूर्ण पोषण मिळेल याची खात्री करण्यासाठी ते पूर्णपणे चावा. तुम्ही नाश्त्यामध्ये, जेवणाच्या 1 तासानंतर किंवा संध्याकाळी तीळ खाऊ शकता. हिवाळ्याच्या काळामध्ये तीळ आणि गुळाचे लाडू खाणं आणखी फायदेशीर असतं. तीळ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम प्रदान करतं आणि गूळ लोह प्रदान करतं, जे अशक्तपणाशी लढण्यास मदत करतं. हिवाळ्याच्या काळामध्ये नियमितपणे तिळाचं सेवन करा. तिळाच्या बिया अल्कधर्मी असतात, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त आम्ल कमी होतं आणि वात नियंत्रित करण्यास मदत होते. तीळ वृद्धांसाठी एक औषधी वनस्पती मानली जाते. तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करण्याचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे हळदीचं दूध, ज्याला आपण सोनेरी दूध देखील म्हणतो. विज्ञानानुसार हळदीची खरी ताकद त्याच्या मुख्य घटक कर्क्युमिनमध्ये आहे, ज्यामध्ये शक्तिशाली दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. वयानुसार जुनाट दाह वाढतो, ज्यामुळे सांधेदुखी, संधिवात आणि कडकपणा येतो. कर्क्युमिन दाहक एन्झाईम्सना प्रतिबंधित करतं. दुधातील कॅल्शियम हाडे मजबूत करतं आणि हळदीतील कर्क्युमिन त्यांना जळजळ आणि वेदनांपासून वाचवतं, ज्यामुळे संपूर्ण संरक्षणात्मक कवच तयार होतं. हळदीचं दूध बनवण्यासाठी रात्री 1 ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा म्हणजे 3-4 ग्रॅम हळद पावडर जी आहे ती मिसळायची आहे. तुम्ही कच्ची हळद देखील वापरू शकता. हे दूध आणखी प्रभावी बनवण्यासाठी 1 ते 2 चिमूटभर काळी मिरी घाला, कारण काळी मिरीमध्ये असलेले पायप्रिन कर्क्युमिनचं शोषण लक्षणीयरित्या वाढवतं. जर तुम्हाला गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा जुनाट त्रास असेल आणि वर्षानुवर्षे ही समस्या असेल तर तुम्ही 1/4 चमचा सुका आलं पावडर देखील घालू शकता. सुका आलं हे वेदना आणि जळजळ कमी करतं आणि वात संतुलित करतं. झोपण्यापूर्वी हे दूध पिणं सर्वात फायदेशीर आहे. लक्षात ठेवा की कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी हळदीचं दूध सावधगिरीने प्यावं.
कारण हळदीमुळे रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो. पित्ताशय किंवा मग पित्ताशयाच्या समस्या असलेल्यांनी देखील हळद टाळावी, कारण ते पित्त उत्पादन वाढवतं. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये तुम्ही निश्चितपणे समाविष्ट करावी अशी तिसरी गोष्ट म्हणजे अंकुरलेले चणे किंवा मग अंकुरलेले मूग, ज्याला सामान्यतः अंकुर आलेले असतात. प्राचीन काळापासूनच असं म्हटलं जातं की अंकुरलेले चणे खाल्ल्याने तुम्हाला घोड्यासारखं बळ मिळतं आणि हळूहळू अशक्तपणा दूर होतो. विज्ञान देखील मान्य करतं की हे अंकुरलेले चणे आणि मूग हे प्रथिने आणि लोहाचे समृद्ध स्रोत आहेत. ते पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे, जे शारीरिक कमकुवतपणा आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात. विशेषतः वृद्धांमध्ये स्नायू तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी आणि शक्ती राखण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. त्यातील लोह हिमोग्लोबिनची पातळी वाढवतं, संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारतं, विशेषतः पायांमध्ये. रक्ताभिसरण चांगलं झाल्यावर मुंग्या येणं, सुन्न पडणं, पायांमध्ये कमकुवतपणा यासारख्या समस्या कमी होऊ लागतात. म्हणून भिजवलेले चणे आणि मूग अंकुरित करा. त्यांना अंकुरित करणं खूप सोपं आहे आणि त्याचे फायदे अनेक आहेत. आता प्रश्न उद्भवतो, ते कसे तयार करावे आणि कसे सेवन करावे. अंकुरित मूग आणि मूग डाळी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस, थोडंसं काळं मीठ आणि काळी मिरी पावडरमध्ये मिसळून एक साधं सॅलड बनवा. तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणानंतर सुमारे 1.5 ते 2 तासांनी या सॅलडचा आनंद घेऊ शकता. ज्यांना पचन समस्या आहेत किंवा पचन खराब आहे ते देखील हे स्प्राउट्स हलके वाफवून आणि उकळून खाऊ शकतात. त्यांना उकळल्याने किंवा वाफवून पचन सुलभ होतं आणि शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळतात याची खात्री होते. पुढे बदाम तुमच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. बदाम कॅल्शियम, प्रथिने, मॅग्नेशियम आणि निरोगी चरबीने समृद्ध असतात, जे शरीराला आतून मजबूत करतात. कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने एकत्रितपणे हाडे मजबूत करतात आणि स्नायूंच्या आकुंचनास मदत करतात, ज्यामुळे पायांचे पेटके कमी होतात. बदाममधील प्रथिने आणि निरोगी चरबी दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान करतात, दिवसभर थकवा आणि अशक्तपणा टाळतात. दररोज 5 ते 6 भिजवलेले बदाम खाण्याची खात्री करा. जर वृद्ध लोकांना बदाम व्यवस्थित चावता येत नसेल तर ते बदामची पेस्ट बनवू शकता आणि ते 1 ग्लास दुधामध्ये मिसळून पिऊ शकता. हे शरीरासाठी एक उत्कृष्ट टॉनिक म्हणून काम करतं. तुमच्या आहारामध्ये तुम्ही पुढील गोष्टी समाविष्ट कराव्यात म्हणजे मेथीचे दाणे, ज्याला पॅनाग्रिक बियाणे असं सुद्धा म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये सांधेदुखी आणि सूज दूर करण्यासाठी मेथीचे दाणे वरदान मानले जातात. संशोधनामध्ये असंही दिसून आलं आहे की मेथीच्या बियांचे दाहक विरोधी गुणधर्म सूज आणि वेदना कमी करण्यास लक्षणीयरित्या मदत करतात. विशेषतः संधिवात सारख्या आजारांवरील संशोधनामधून असं दिसून आलं आहे की मेथीचे दाणे स्नायूंची ताकद आणि पुनर्प्राप्ती सुधारतात. ते स्नायूंचा थकवा दूर करतात आणि त्यांना पुन्हा ऊर्जा देण्यास मदत करतात. हिवाळ्याच्या काळामध्ये तुम्ही मेथीचे लाडू बनवू शकता आणि ते खाऊ शकता. तुम्ही मेथीचे कोंबसुद्धा खाऊ शकता किंवा भिजवलेले मेथीचे दाणेसुद्धा खाऊ शकता. झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथीचे दाणे 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवा. सकाळी सर्वात आधी मेथीचं पाणी प्या आणि उरलेले मेथीचे दाणे पूर्णपणे चावून खा. यामुळे तुमचे सांधे आणि स्नायूंनाच फायदा होणार नाही, तर तुमची पचनसंस्था आणि जठररोग विषयक प्रणाली देखील मजबूत होईल. खबरदारी म्हणून मेथीचे दाणे रक्तातील साखर आणि रक्तदाब दोन्ही कमी करण्यास मदत करतात. म्हणून उच्च रक्तदाब किंवा मधुमेहासाठी आधीच औषधे घेत असलेल्यांनी मेथीचं सावधगिरीने सेवन करावं. गर्भवती महिलांनी मेथी टाळावी, कारण त्याचा उष्ण परिणाम होतो. ह्या 5 आवश्यक पदार्थांव्यतिरिक्त वृद्धांनी त्यांच्या आहारामध्ये इतर अनेक पदार्थांचा देखील समावेश करावा. यापैकी पहिलं म्हणजे केळी आणि मनुक्यांचं मिश्रण. केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं, जे स्नायूंच्या वेदनापासून आराम देतं. मनुक्यांमध्ये लोह असतं, जे शरीराची कमजोरी कमी करण्यास मदत करतं. रात्रभर 15 ते 20 मनुके पाण्यामध्ये भिजवा. नाश्त्यासाठी भिजवलेल्या मनुक्यांसह 1 केळी खा आणि नीट चावून खा. जर तुम्ही सकाळी ते खाऊ शकत नसाल तर तुम्ही जेवणाच्या 1.5 तासानंतर केळी आणि मनुके एकत्र खाऊ शकता. पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे बीटरूट, जो तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करणं देखील खूप फायदेशीर आहे. बीटरूट शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन वाढवतं, जे रक्तवाहिन्या पसरवतं आणि रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे अशक्तपणा, जडपणा आणि पायांमध्ये मुंग्या येणं यापासून लक्षणीयरित्या आराम मिळतो. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे अक्रोड. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे सांध्यांची जळजळ कमी करण्यास आणि स्नेहन राखण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त दररोज मर्यादित प्रमाणामध्ये तूप किंवा नारळाचं तेल घ्या, कारण यामुळे सांधे गुळगुळीत आणि मजबूत राहतात आणि
त्याचबरोबर इतक्या घटकांनी तुम्ही गोंधळून जाऊ नका. हे सर्व घटक एकाच वेळी सेवन करणं आवश्यक नाही. एक सोपी यादी बनवा आणि त्यांना तुमच्या आहारामध्ये एक एक करून समाविष्ट करा. हे सर्व तुमचे सांधे, स्नायू, पाय आणि संपूर्ण शरीर आतून मजबूत आणि सक्रिय ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतील. आता मी तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगते जे तुम्ही पूर्णपणे टाळायला हवेत किंवा लक्षणीयरित्या कमी करायला हवेत. पहिल्यामध्ये तळलेले पदार्थ आणि जंक फूड यांचा समावेश होतो. तुम्ही हे पदार्थ जितके कमी खाल तितके ते तुमचे सांधे आणि स्नायूंसाठी चांगले राहील. यामध्ये तेल किंवा ट्रान्स फॅट्स असतात जे शरीरात जळजळ वाढवतात आणि दीर्घकालीन वेदनासुद्धा वाढवू शकतात. शिवाय पांढरी साखर आणि पॅकेज केलेले रस पूर्णपणे टाळणं शहामपणाचं आहे. हे पूर्णपणे शरीरासाठी हानिकारक असू शकतात. यामुळे जळजळ लवकर वाढते आणि सांधे आणि स्नायू दुखणंसुद्धा वाढू शकतं. त्याचप्रमाणे जास्त मीठ सेवन करणं टाळलं पाहिजे, कारण जास्त मीठ शरीरामध्ये पाणी टिकून ठेवतं, सूज वाढवतं आणि पायांना जडपणा आणतं. जर तुम्ही लाल मांस किंवा मग प्रक्रिया केलेलं मांस खाल्लं तर तुम्ही ते हळूहळू काढून टाकलं पाहिजे. या पदार्थांमध्ये अशी संयुगे असतात जी सांध्यांची जळजळ वाढवतात. म्हणून जर तुम्ही लाल मांस खाल्लं तर तुमची सांधे आणि स्नायूंना आराम देण्यासाठी आजच ते सोडण्याचा निर्णय घ्या. आता तुम्हाला काय खावं आणि काय टाळावं हे स्पष्टपणे समजलं आहे. परंतु आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ज्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. शरीरामध्ये खरी आणि चिरस्थायी ताकद योग्य पोषण आणि शारीरिक हालचालींमधून येते. म्हणजेच पोषण आणि शारीरिक हालचाल एकत्रितपणे हे दोघे एकमेकांचे परिणाम वेगाने वाढवतात. जर तुम्ही निरोगी अन्न खात असाल परंतु तुमचं शरीर अजिबात हालचाल करत नसेल तर तुम्ही घेत असलेल्या पोषणाचा तुम्हाला पूर्णपणे फायदा होणार नाही. म्हणून तुमच्या आहारामध्ये काही दैनंदिन शारीरिक हालचालींचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. नियमितपणे चालण्याची सवय लावा. दररोज फक्त 15 ते 20 मिनिटे चालणं देखील तुमच्या पायांचे स्नायू आणि सांध्यांसाठी एक उत्तम व्यायाम मानला जातो. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हाडंसुद्धा मजबूत होतात. दिवसाची सुरुवात हलक्या स्ट्रेचिंगने करणं देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे हळूहळू कडकपणा कमी होतो, सांधे सैल होतात आणि चालणं सोपं होतं. सकाळी उठल्यानंतर दिवसभर सक्रिय राहण्यासाठी तुमचे हात आणि पाय कंबर हलके ताणण्यात 2 ते 3 मिनिटे घालवा. मला मनापासून आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरली असेल. तुमच्या आहारामध्ये आणि दिनचर्येमध्ये या गोष्टींचा नियमितपणे समावेश करा आणि तुम्हाला लवकर तुमच्या आरोग्यात लक्षणीय आणि सकारात्मक बदल दिसून येतील. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद.